कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. आमचा संपर्क क्रमांक 8446650528. कोल्हापुरात उद्योग, व्यापार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रभागी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय ललित गांधी होय. ललित गांधी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त कोल्हापूर ब्रेकिंगने त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा. 20व्या वर्षापासूनच ललित गांधी यांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. व्यापाऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरत अनेक आंदोलने केलीत. त्याचबरोबर महावीर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील भरीव कामगिरी केली. तसेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाची देखील त्यांनी स्थापना करून जैन बांधवांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आगळावेगळा ठसा उमटवला. तर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून अनेक पतसंस्थांना उभारी देण्याचे काम केलं. कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून भरीव कामगिरी केल्यानंतर ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही भूषवत आहेत. ही कोल्हापूरसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून त्यांनी व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देण्याचे कार्य त्यांनी केलं आहे. ही वाटचाल चालू असतानाच त्यांनी हाती घेतलेले सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच ठेवले आहे. अपंगांसाठी कृत्रिम अवयव बसवण्याचे शिबिरांचे आयोजन करून अनेक अपंग बंधू भगिनींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मिशन कॅन्सर कंट्रोल हे महत्त्वपूर्ण अभियान गांधी यांनी राबवलं. कोविड काळात देखील त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. 4 दशकांच्या समाजसेवेची पोचपावती म्हणून ललित गांधी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं. राजकारणाशी कोणताही संबंध नसताना समाजाशी नाळ जुळलेले ललित गांधी हे खऱ्या अर्थाने समाजसेवक ठरले आहेत असे म्हटले तर वावगं ठरू नये. सर्वच क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या माननीय ललित गांधी यांना कोल्हापूर ब्रेकिंग परिवाराच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.